या ठिकाणी आमदार सुनीलदादा गाडगीळ यांनी यांच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये दीपक मानेंना तिकीट देऊ नका, द्यायचं नाही अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली। पण पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी शेखर इनामदार आणि नीताताई केळकर आणि दीपकबाबा शिंदे यांनी माझी भूमिका चांगल्या प्रकारे मांडली। खूप वर्ष झालं हा काम करतोय, या ठिकाणी एकनिष्ठपणे काम करतोय। संजय नगरमध्ये त्यांनी पक्ष वाढवला आहे, तर तुम्ही असं करू नका, कारण पुढेही कोण या ठिकाणी अतिशय नौका चेहरा होता, त्याचा भाजपशी आणि किंवा संघटनेशी काही संबंध नव्हता। तर दीपक मानेंना हे तिकीट द्यावं असं त्यांनीच माझी भूमिका मांडली। पण आमदार सुनीलदादा गाडगीळ यांनी स्वतः अतिशय ॲग्रेसिव्ह भूमिका घेत दीपक मानेला तिकीट देऊ नका, जर दिला तर मी राजीनामा देईन अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली। आणि ॲक्च्युली तर सुनीलदादांसाठी मी 2014 पासून या ठिकाणी त्यांच्यासाठी अतिशय ॲग्रेसिव्हपणे त्यांच्याचा काम केलेलं आहे। सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्यावर कोण टीका केली तर ते मी अंगावर घेऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे, अंगावर केसेस घेतलेले आहेत। असं असतानासुद्धा माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याचं राजकीय करिअर बरबाद करण्याच्या हिशोबानं अतिशय ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन प्रसंगी राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली। ही अतिशय मला एकदम वेदना देणारी ही गोष्ट आहे। त्याचबरोबर ह्याने असं का केलं ही जर थोडंसं मी चौकशी केली तर मला कळालं की ते आमदार सुनीलदादा गाडगीळ आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ गाडगीळ यांनी जे मागच्या काही काळामध्ये जे अतिशय चुकीच्या गोष्टी काही होत होत्या त्या गोष्टीला एक थोडासा मी विरोध दर्शवला होता। त्यामुळे त्याचा राग त्यांनी मनात धरून त्यांनी या ठिकाणी माझ्या या उमेदवारीला आमदार सुनीलदादा गाडगीळ आणि सिद्धार्थ गाडगीळ यांनी तीव्रपणे विरोध केला आणि राजीनामा देण्याची भूमिका घेतल्यामुळे पक्षातसुद्धा त्यांच्यापुढं ती भूमिका त्यांना ही करावी लागली आणि माझं तिकीट या ठिकाणी कापण्यात आलं। आणि ही अतिशय मला वेदना देणारी गोष्ट आहे। आता ही माझं तिकीट कापल्यानंतर काँग्रेसनं व शिवसेना एकनाथ शिंदे या सगळ्यांनी मला या ठिकाणी पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात त्यांनी मला आमंत्रित केलं, तिकीट देतो म्हणून आश्वासन दिलं। पण भाजप हा माझ्या नसानसात रक्तात भिनलेला आहे, भाजपची विचारधारा माझ्या रक्तात आहे। त्यामुळे मी कुठल्याही पक्षात जाणार नाही। माझा पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, प्रेम आहे। त्यामुळे भाजप पक्ष सोडून कुठं जाणार नाही। पण प्रभाग क्रमांक 11 संजय नगरमधील या ठिकाणी भाजपचे मतदार, भाजपचे प्रेमी, समर्थक, कार्यकर्ते यांचा अतिशय मोठा आग्रह आहे की आपल्यावर अन्याय होतोय, या नवीन आलेल्या माणसांना देतात पण भाजपच्या या ठिकाणी मलाच नाही तर कुठल्याही एकनिष्ठ कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिलेली नाही आहे। त्यामुळे त्यांचा मला आग्रह आहे की निवडणूक लढवावी। त्यासाठी मी प्रभाग क्रमांक 11 मधून या ठिकाणी भाजप एकनिष्ठ म्हणून या कोणत्याही पक्षात न जाता भाजप एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी मी निवडणूक लढवत आहे। आणि ही निवडणूक लढवून झाल्यावर जिंकल्यावर मी भाजपमध्येच जाणार आहे आणि जरी माझा पराभव झाला तरी मी भाजपचंच काम करणार आहे। तर त्यामुळे या ठिकाणी मी भाजप एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी लढणार आहे। पण आमदार सुनीलदादा गाडगीळ आणि सिद्धार्थ गाडगीळ यांनी एका छोट्याशा कार्यकर्त्याला त्याचं राजकीय करिअर बरबाद करण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका ही अतिशय माझ्या मनाला वेदना देणारी, माझ्या कुटुंबाला वेदना देणारी